हरेश हंबीर. या रॉयल RS11 संघाचा हरेश हंबीर. चांगली फिल्डिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर आमच्या कॅमेरामॅन ने त्याला कॅप्चर केलेले आहे. या ठिकाणी आपण त्याला देऊया उद्योन्मुख खेळाडू हे पारितोषिक. मी विनंती करेन यानंतर आपण देणार आहोत बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, ज्याने अत्यंत चांगली फिल्डिंग केली आहे. खरं तर आपण पाहतोय अक्षरशः या ठिकाणी जीवाची पर्वा न करता प्रत्येक वेळी ज्याने प्रत्येक मॅच मध्ये आपला चेंडू अडवण्याचा 100% परफॉर्मन्स या ठिकाणी दिलेला आहे, तो खेळाडू आहे या स्पर्धेतील KPL 2026 चा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट केतन नेहारे. कार्तिक गवळी यांना विनंती राहील की आपण आपल्या शुभेच्छा आपण हे पारितोषिक देऊ. सर्वोत्कृष्ट फिल्डर केतन निहारेला आपण देणार आहोत हे पारितोषिक. यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, ज्याने अत्यंत चांगली गोलंदाजी केली आहे आणि गोलंदाजी करत असताना नुसती गोलंदाजी नाही केली तर त्याने विकेट देखील संपादित केलेले आहेत, असा गोलंदाज ज्याने आज सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. एनी गेस, कोणी सांगू शकेल का? तो गोलंदाज आहे सध्या सिरीजच्या रेस मध्ये देखील होता, परंतु थोडा मागे राहिलेला आहे. संघ RS रॉयल 11 संघाचा रोनित जगताप. आकर्षक कूलर आणि एक ब्युटिफुल ट्रॉफी या ठिकाणी देऊन त्याला आपण सन्मानित करू. मी बालकृष्ण मुंडे यांना विनंती करणे आपल्या शुभेच्छा आपण हे पारितोषिक त्याला वितरित करायचे. खेळाडूचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. यानंतर या आपण लकी ड्रॉ अगोदर सर्व संघ मालकांना विनंती करेन, बालकृष्ण मुंडे असतील, प्रमोदजी देशमुख, राजू गिरी, उत्तम शेठ गवळी, संतोष मगर, विनोद धुळे, या सर्व संघ मालकांना विनंती आहे लवकरात लवकर आपण यायचे, कारण आता आपला ड्रॉ होणार आहे. या राजू गिरी आपण स्टेजवरती. संजय हंबीर आपण सुद्धा या. संजय हंबीर, राजू गिरी, बालकृष्ण मुंडे, प्रमोद देशमुख, विनोद धुळे, आर्यन आलेला आहे. या हरेश भारती इकडे या. एक चिठ्ठी उचलायची आहे. संघ मालकाला हे प्राइज आपण देणार आहोत. एकच चिठ्ठी हरेश काढायची आहे. भारत प्रेमी 11 उत्तम शेठ गवळी लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांना आपण हे पारितोषिक देणार आहोत. या ठिकाणी कार्तिक गवळी आहेत, त्यांना हे पारितोषिक आपण देत आहोत. खरं तर या स्पर्धेचा रनरअप संघ या प्रमोद देशमुख आपण सुद्धा एक फोटो या ठिकाणी होईल. लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांना हे पारितोषिक मिळालेलं आहे. खरं तर फायनल त्यांच्या हातातून गेलेली आहे, परंतु लकी ड्रॉ मध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. हरकत नाही आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा नशीब आजमावले जातील पुढच्या वर्षी. यानंतर बेस्ट बॅट्समन, ज्याने खोऱ्याने धाबा ओढत असताना
अगदी आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये तो खेळाडू होता आणि काही पॉइंट्सने, काही नाही तर बऱ्याच पॉइंट्सने तो खेळाडू मागे राहिलेला आहे आणि आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवता मिळवता तो खेळाडू थोडासा मागे राहिला. असा खेळाडू भारत प्रेमी 11 संघाचा योगेश पाटील, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. जवळ जवळ 56 पॉइंट त्याच्या नावावरती राहिलेले आहेत, 60 पॉइंट त्याच्या नावावरती राहिलेले आहेत आणि खरं तर त्याला बेस्ट बॅट्समनचा हा किताब आपण देतोय. आणि आता शेवटचे या ठिकाणी काही पारितोषिक आपण देणार आहोत. यानंतर प्रेक्षणीय लढतीची एक ब्युटिफुल ट्रॉफी या ठिकाणी आपण देऊ दहिवली ग्रुप ग्रामपंचायत 11 संघाला. या ठिकाणी विशाल भारती कॅप्टन आहेत, त्यांना आपण देणार आहोत एक आकर्षक ब्युटिफुल ट्रॉफी. जोरदार टाळ्या याही संघासाठी झाल्या पाहिजेत ज्याने चामटोली ग्रामपंचायत 11 संघाला बीट केलं प्रेक्षणीय लढतीमध्ये. यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील रनर अप द्वितीय क्रमांकाचा बानकरी चला या ठिकाणी संघ मालकांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. राजू गिरी आणि संजय हंबीर यांना विनंती आपण मंचावरती यायचे आणि आरएस रॉयल ग्रुपचे संघ मालक आहेत त्यांचा सन्मान आपण करू. या लवकरात लवकर आपण काही सन्मान करणार आहोत. ओमसाई अंश 11 विनोद धुळे संघ मालक आपण यायचे. या आपण योगेश या संजय अंबीर आपण सुद्धा दोघांना आपण करतो सन्मानित. यानंतर विनोद धुळे, संजना स्मृती यांना आपण सन्मानित करू. यानंतर ओमसाई अंश 11 या लवकरात लवकर थोडंसं आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या आर्यन विनोद धुळे. यानंतर भारत प्रेमी 11 संघाचे संघ मालक उत्तम शेठ गवळी, कार्तिक गवळी आपण या. यानंतर स्वरा साई 11 संघाचे संघ मालक बालकृष्ण मुंडे आणि साई प्रिशा 11 संघाचे संघ मालक प्रमोद देशमुख. अजून एक फोटो सेम त्या ठिकाणी शेतकरी राजा निखिल चव्हाण या इकडे या. रोशन बागराव त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा सन्मान घेत आहेत. आणि विराज 11 संतोष मगर यांचा सन्मान चिन्ह घेण्यासाठी मी शंकर पाटील यांना विनंती करणार आपण आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचं. या त्यांचे कॅप्टन आहेत विशाल असतील, या विशाल शंकर कोणी चालेल. चला या स्पर्धेचा रनर अप संघ जो संघ मेगा फायनल मध्ये पराभूत झाला, अवघ्या काही धावाने तो संघ मागे राहिला आहे. तो संघ आहे उत्तम शेठ गवळी यांचा भारत प्रेमी 11. या आपण संपूर्ण संघाला सन्मानित करू.
केलेले आहेत. तो या स्पर्धेतील बालिकावीर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट KPL 2026चा भाग्यवान खेळाडू या ठिकाणी त्याला आपण देणार आहोत. या ठिकाणी फ्रीज आणि एक आकर्षक ब्युटिफुल ट्रॉफी तो संघ आहे. खरं तर आपण पाहतोय सगळ्यात शेवटी फॉर्म सगळ्यात पहिला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे KPL 2026चा आणि त्याचा फॉर्म भरला नाही तर त्याचा फॉर्म पूर्णपणे या स्पर्धेमध्ये त्याने दाखवलेला आहे. 120 पॉइंटच्या दाबावरती राहिलेले आहेत असा खेळाडू आहे अजय काठवले नसून रोहित जगताप. हवा घेईल आणि एक थंड पदार्थ खाईल असे 2 पारितोषिक एकाच घरात तुम्हाला पाहायला मिळतील. रोनित देखील थोड्याच काही पॉइंट्सने मागे राहिला अन्यथा तो देखील सिरीजच्या रेसमध्ये होता. अप्रतिम कामगिरी या दोन्ही खेळाडूंनी केलेली आहे. खरं तर आज त्यांचा विजय रथ या ठिकाणी राजू गिरी आणि संजय हंबीर यांनी या ठिकाणी आपण पाहतोय या संघाला या ठिकाणी प्रेझेंट केलं होतं. या ठिकाणी YouTube ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट रोशन फराड यांचा सन्मान या ठिकाणी होईल. सर्व प्रसन्नला विनंती या प्रसन्न आपण या. DJ रोहित आपण सुद्धा या. रोहित चिपळे आपलाही सन्मान या ठिकाणी होईल. आणि यानंतर फायनल चॅम्पियन इज द चॅम्पियन रॉयल RS11 प्रथम क्रमांकाचा मानकरी कोंडेश्वर प्रीमियर लीगचा अंतिम विजेता संघ KPL 2026 ज्यांनी आपल्या चषकावरती नाव कोरलंय तो रॉयल RS11 राजू गिरी आणि संजय हंबीर यांचा संघ. या ठिकाणी 5वं देखील यशस्वीरित्या संपन्न झालेलं आहे. कोंडेश्वर प्रीमियर लीग 2026 5वं पर्व या ठिकाणी दादांना मी विनंती करतोय आपण सुद्धा या. इथे शुभ सन्मान आम्ही करत आहोत. सोमनाथ दादा कडाळी ज्यांच्या माध्यमातून मंडप डेकोरेटरची सुंदर ही सजावट आपण पाहताय ज्यांच्या माध्यमातून झाली सोमनाथ दादा कडाळी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आयोजकांच्या वतीनं हा